तू आहे ना तू कोण मी? माझ्या नादीला लागूच नको. अगं पण का? माझं डोकं फिरलं ना तुला तुझ्या गल्लीत येऊन फिरवणार. समजलं का? पडेल तुला माझा नंबर. समजलं ना, पण काय करू, सवयच लागली ना आधी लागायची. अभी मजा आएगा ना भिड़ो. चलिए शुरू करते हैं. नमस्कार मंडळी, आजचा टॉपिक तर तुम्हाला समजला असेलच. आज आपण अशा रील स्टार बद्दल बोलणार आहे जे इंस्टाग्रामला सुलभ शौचालय समजून नुसती घाण करत चाललेत. काहीतरी करोना झालेल्या लाईन बोलायच्या, त्यावर 15 सेकंदाचा स्लोमो लावायचा आणि एखादी शिवी द्यायची, झालायचा कंटेंट तयार. सॉरी ह्याला कंटेंट नाही म्हणू शकत, ह्याला कंटेंट म्हणणं म्हणजे सनी लिओनीला अलका कुबल म्हणल्यासारखं आहे. यांचे जरा काय फॉलोअर्स वाढले की ह्यांना वाटायला लागले ह्यांनी यांचं साम्राज्यच बनवलंय. चला जरा ह्यांच्या शिव्यांच्या जोरावरती बनलेलं साम्राज्याला सुरुंग लावायचं काम करू. गायच्या बरोबर लावल चुना, तुला अशी नाचवल ना थाना थाना. तुझ्या आई पण म्हण तिच्या नादाला लागू नको पुन्हा. कळालं का? आई शिस्तीत. हा नाही, शिस्तीतच घ्यायचंय आपल्याला. आणि तो चुना आहे ना, तंबाखूला लावायच्या ऐवजी जरा वेगळ्या जागेवर लाव. तू न नाचवता माणसं नाचतील, नाहीतर तुला नाचवतील. सेन्स आणि लॉजिकला ह्याने संडासात फ्लश करून टाकले. व्हिडिओतल्या लाईनला सेन्स असू किंवा नसू, पण व्हिडिओ नंतर स्लोमो आणि त्यात एखादी शिवी असलीच पाहिजे. उगाच बनलं वे एवढं मोठं साम्राज्य. अपनी पर्सनालिटी वैसी है कि मेरी बुराई मेरी दोस्त भी करते हैं और मेरे आजू बाजू वाले भी करते हैं, पर बहनचोद सामने आके भोंकने से डरते हैं. अगं बाई, तुझे मित्र काय कुत्रे आहेत का भुकायला? आणि तू काय म्हणती, तुझे मित्र आणि आजूबाजूवाले तुझी पर्सनॅलिटी बघून तुझी बुराई करतायत. अगं बाई, तुझे करतीयस ना ते बघून शिव्या घालतात ते तुला. एखादा शिवी न देणारा माणसाला पण शिवी येऊन म्हणत असेल, मालक आज तरी बाहेर येऊ द्या. असं सोडणार नाही कुणाला. आम्ही सगळीकडनं बरबाद झालो तरी चालेल, पण ज्यांनी आमच्या सोबत राहून आमच्यावर शाळा गेले की नाही त्यांना त्यांची लायकी दाखवणार. अगं बाई, ज्यांना लायकी दाखवायची आहे ना त्यांना दाखव, नाहीतर तुला बरबाद व्हायचं असलं तू बरबाद हो. फक्त इथे इंस्टाग्राम वरती येऊन घाण करत बसू नको. आणि डॉन आहेस तर तशी कामं कर ना. नाही, मला पण आधी वाटायचं की मी लय मोठा डॉन आहे, पण नंतर मला कळालं की त्या दिवाळीतल्या पिस्तुलीनं टिकल्या वाजवून कोण डॉन होत नसतं. आणि अशा धमक्या दिल्या ना की समोरनं फक्त शिव्या येतात. त्या सगळ्यांना माहितीये की भुकणारी कुत्री कधी चावत नाहीत. बात तो सही है. तू काय सांगतोस लोकांना तोंड बारीक करून की मी माझ्या आयुष्यात खूप काय सोचले? अरे भयंचोद, तू हे का नाही सांगत लोकांना की तुला तुझ्या गर्लफ्रेंडनं तिच्या पैशावर पोचले? सांगू का लोकांना? सांगू बुरट्या? हे चुकीचं आहे राव. सांगायचं नाही तर व्हिडिओ कशाला बनवतेस? आणि ज्याला सांगायचे ना त्याला मेसेज कर, नाही तर व्हॉइस नोट टाक. पण इथे इंस्टाग्राम वरती येऊन रील बनवत नको बसू. एक तर ही फिटनेस इन्फ्लुएन्सर आहे, फिटनेसचे व्हिडिओ काय चालनात म्हणून ही इंस्टाग्राम वरती येऊन आता शिव्या देत फिरतीये. रील्स वरती जेवढी घाण बाकीचे मिळून करतात का नाही तेवढी ही एकटीच करतीये. हिच्या बायो मध्ये हिनं रोस्टर लिहिलंय. अगं, लोकांना बॉडी शेम करणं आणि शिव्या देणं ह्याला रोस्टिंग नाहीत म्हणत. कभी कमजोर मत समझना लाला. मैं वो बंदा हूँ जो कभी जीते भी ना मैदान नहीं छोड़ता. चलेगा? हाँ, हो गया तेरा. क्या? हाथी और सांड को कभी कमजोर नहीं समझा जा सकता. आई बात समझ में? और रही बात बंदी है, तू बंदा नहीं है. जरा घर जाके चड्डी खोल के देख ले, तेरे को समझ में आएगा. और मैदान छोड़ने की बात तू क्यों कर रही है यार? सांड को मतलब 200 ग्राम भी तेरे अंदर से किसी ने हिला दिया तो बहुत बड़ी बात है. आता ती जाडी आहे म्हणून तिला म्हैस आणि गेंडा म्हटलं की झाला ना रोस्ट. वा वाह दीदी, वाह दीदी. नहीं दीदी, वाह दीदी. दीदी. बाकीचे रोस्टर्स ती स्क्रिप्ट बीप लिहून उगाच टाइम वाया घालवतायत राव. काय बघतं, जाड्या काळ्या म्हणायचं, 1-2 पाण्याची नावं घ्यायची, झाला रोस्ट. ह्यांनी इंस्टाग्रामचा पार टिकटॉक करून टाकलाय राव. पण एक आहे, हे दुसऱ्या रोस्टर्स नाही ना कंटेंट चांगला देतीये. हिचं झालंय कसं माहितीये का, स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. ज्यांची जळायची जळू दे, ज्यांची जळायची जळू दे, मला काय चाप मळू दे. घे डबल, अरे घे डबल. जिम मध्ये एक्सरसाइज करायची 20 मिनिटं आणि रील बनवायची तासभर. हमारे यहाँ ऐसा ही होता है. आणि गाणं पण काय निवडलंय, वा, मला गायच्या मिळू दे. असे जिम ट्रेनर पाहिजेत राव. माझं काय म्हणणं आहे माहितीये का, ते रोस्टर काढून टाक त्या बायोतनं आणि जी घाण करायची ती कर.
उगाच रोस्टरचं नाव खराब नको करूस. मित्राने डुक्कर म्हणलं तर ते अपमान आणि गर्लफ्रेंडने डुक्कर म्हणलं तर ते प्रेम. वा रे झवड. ओहो, डीजे रीना इज बॅक. मला वाटलं लग्न झाल्यानंतर सुधारली असेल ही, पण नाही. रशियानं तिकडे कॅन्सरवर औषध काढलं, पण हिचं किडा मारायचं औषध कुणीच काढू शकत नाही. या रील्सच्या नावाखाली नुसता शिव्यांचा बाजार चाललाय राव. जाऊ द्या, आजसाठी इथंच बास. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगा. आणि इथपर्यंत जर व्हिडिओ बघितलाच आहे तर ते खाली सबस्क्राईबचं बटन आहे ना, तेवढं जाता आता दाबून जावा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत